आणि मालेगाव महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम तटस्थ राहण्याची भूमिका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केली आहे। एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार एमआयएमनं तटस्थ राहणार असल्याचा निर्णय घेतल्याचं जलील यांनी सांगितलंय। त्यामुळे शिवसेना आणि एमआयएम महापौर पदासाठी एकत्र येण्याच्या आशा धुसर झाल्यात। कालच मालेगावमध्ये मंत्री दादा भुसेंनी एमआयएमच्या नेत्यांची भेट घेतली होती। आता मात्र एमआयएम तटस्थ राहणार आहे अशी माहिती आहे। मालेगावमध्ये आम्ही तटस्थ भूमिका बजावणार आहे। आम्ही कोणाच्याही सोबत जाणार नाही आहे। तर ऑलरेडी हे डिक्लेअर केलेलं आहे आम्ही। तर आम्हाला असं वाटतं की यांच्यापेक्षा हे थोडे कमी आहे, तर त्यांचा फायदा होत असेल तर नक्की आम्ही त्यांना हे मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तटस्थ राहून। आणि नाशिकमध्ये सुद्धा एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतोय, कारण नाशिकमध्ये मनसेनं चक्क शिंदेंना साथ दिली आहे। शिवसेना आणि भाजप युतीचं घोंगडं भिजत पडलेलं असताना शिवसेना आणि मनसे असं नवीन समीकरण उदयाला आलंय। शिवसेना मनसे आघाडी असं नामकरण करण्यात आलंय। नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी पवार या एकमेव नगरसेविका विजयी झाल्यात, तर शिवसेनेचे 26 नगरसेवक विजयी झालेत। मनसेला सोबत घेतल्यानं शिवसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समितीवरती वाढणार आहे। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढल्यावर आता मनसेच्या एकमेव नगरसेवकानं सत्ता स्थापनेआधी शिंदेंची साथ दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। स्थायी समिती, प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक आणि पालिकेतल्या विविध समित्यांवरची राजकीय समीकरणं यामुळे बदलणार आहेत हे निश्चित आहे। नवनिर्माण सेनेचा नाशिक महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक निवडून आला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतंत्र गट बनवला होता। परंतु आगामी महाकुंभमेळ्याचे जो आहे नाशिकमध्ये, त्यात जे विकास कामं होणं गरजेचं आहे, तो बघितला आपण तर तो महाकुंभमेळा जो आहे तो आमच्या प्रभागातच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विकास कामं ही झाली पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही हे सर्व शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेलेलो आहोत। ऐन वेळेवर वरतून निरोप आला। रात्रभर माझे सगळे 4 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं, पण नंतर असं ठरलं की विलासजींना त्या ठिकाणी उपमहापौर करायचं आणि ऐनवेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप, बाळासाहेब सानप यांना, आम्ही राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला। तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो। त्यांनी लगेच माघार घेतली। निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल। नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडतायत आणि या निवडणुकीला सगळ्या नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश होते। त्यामुळे मुलीचं लग्न असतानाही भाजप नगरसेविका इंदुमती खेताडे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या होत्या। महापौर पदाची निवडणूक संपताच त्या सभागृहातून निघून गेल्या। माझ्या मुलीचं लग्न आहे आज 12:30ला रामलीला हॉल, जत्रा हॉटेल जवळ। तरी पण मी लग्न असून सुद्धा इथे मतदानाला आलेले आहे। सर्वांना आभार, धन्यवाद। आधी कर्तव्य बजावलं मग लग्नाला चाललं? आधी कर्तव्य बजावलं आणि मग लग्नाला निघाले आहे।